मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेनंतर ठाण्यामधील एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मनसेनं बॅनरबाजी केली आहे। या बॅनरमधून मेट्रो दुर्घटनेवरून सरकारवर टीका करण्यात आली, तर कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी देखील मनसेनं केलेली आहे। या बॅनरबाजीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। मुलुंड मेट्रो अपघातानंतर आता मनसैनिकांनी जे आहे ते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाच्या बाहेर जो आहे तो बॅनर लावलेला आहे। भला मोठा बॅनर जो आहे तो शिंदेच्या याच निवासस्थानाबाहेर असलेल्या नितीन जंक्शन या परिसरामध्ये लावल्याने जे आहे ते सर्वांचंच लक्ष जो आहे तो हा बॅनर एकंदरीत भेटताना आपल्याला पाहायला मिळतोय। नाही, तुम्ही बघत असाल तर मुंबईमध्ये जी दुर्घटना घडलेली आहे त्याचा कुठे ना कुठे त्याची पूर्ण जबाबदारी सरकारची आहे। कारण आज 1 लाख कोटीचं मेट्रोचं काम मुंबईमध्ये चाललेलं आहे आणि जागोजागी छोट्या मोठ्या दुर्घटना घडतात, पण सरकार त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीये। आज एका माणसाचा जीव गेला, त्याच्या परिवाराला 5 लाख रुपये देण्यात आले। अरे म्हणजे माणसाचा जीव 5 लाखात विकत घेता का तुम्ही? एवढा स्वस्त झाला का? आणि आज मुंबईकर माणूस हा रोज घरातनं निघतो तर जीव मुठीत घेऊन निघतो की बाबा संध्याकाळी घरी पोहोचेल की नाही। तर ही जी परिस्थिती आहे ठाण्यामध्ये, ही भयानक परिस्थिती आहे मुंबईमध्ये। आणि आज मुलुंडमध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यामुळे सरकारने कारवाई काय केली तर निलंबित केलं अधिकाऱ्याला। अरे निलंबित कशाला करता? माणसाचा जीव गेला, बरखास्त करून टाका।